sir. Here, yesterday and day before yesterday, I think we have seen trust and respect and two feelings or two kind of values we have seen. बरोबर का? Out of 9 values. Yes. Yes, sir. So I hope you have understood trust and respect. These two values, okay, or two feelings which are very important. Once you will understand trust and respect, okay, then only you can move towards value number 3, feeling number 3, feeling number 4, and remaining values or remaining feelings. So let us start. Hello. Here, naturally acceptable feelings in the relationships. म्हणून इकडे other म्हटलंय ना, other इतर. First two foundational value and respect that we have seen. Okay, respect is what? Respect is nothing but right valuation. बरोबर का? Hello. Yes. Yesterday we have seen, and with the help of different examples also we tried to understand and what is meant by respect. So today we will understand affection, care, and remaining values or feelings. So let us start with affection. So affection is the feeling. Affection पण feelingच आहे, or affection is the value म्हणा किंवा feeling म्हणा of being related to the other. Of being related to other म्हणजे दुसऱ्यांच्या कसं म्हणणार बघा, being related to other म्हणजे रिलेटिव्ह असल्यासारखं वाटणं बरं का. आपलेपणा आपुलकी शब्द आहे मराठीत, बरोबर का? हॅलो हॅलो. येस. Yes, sir. आपुलकी. हा, आपुलकी किंवा आपलेपणा वाटणं म्हणजे वी आर रिलेटेड विथ अदर्स, म्हणजे आपण काहीतरी रिलेट करतोय त्यांच्या सोबत, बरोबर का? असं. हॅलो, समजलं का? Yes, sir. अफेक्शन इज द फिलिंग आहे, भावना आहे, ठीक आहे, ऑफ ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणे, फॉर दी अदर ॲज वन्स रिलेटिव्ह, आपले ते नातेवाईक आहेत, आपली माणसं आहेत असं समजणे म्हणजेच अफेक्शन आहे. कळलं का? हॅलो. Yes, sir. लॅक ऑफ अफेक्शन, जर अफेक्शन नसेल तर लॅक ऑफ अफेक्शन इज सीन, पाहिला जाईल, ठीक आहे, इन दी फॉर्म ऑफ अपोजिशन और जेलसी. जेलसी म्हणजे काय? जेलसी म्हणजे मला वाटतं तिरस्कार, काय जळणे थोडक्यात, बरोबर का? तिरस्कार नाही म्हणताय ना, जेलसी जळणे. हा, जळणे किंवा थोडस वेगळं वाटणे, काय बघा. मग लॅक ऑफ अफेक्शन जर असेल तर तिकडे थोडस वेगळ्या प्रकारची भावना, तिकडे अपोजिशन किंवा जेलसी म्हणतो आपण, एक्सेट्रा एक्सेट्रा इत्यादी. अशा लॅक ऑफ अफेक्शन मुळे ह्या भावना येतात तिकडे, जेलसी, अपोजिशन. समजलं काय? हॅलो. Yes, sir. द फिलिंग ऑफ ट्रस्ट अँड रिस्पेक्ट दोन्ही, ठीक आहे, आर इसेन्शियल टू हॅव द फिलिंग ऑफ अफेक्शन. मग अफेक्शन येण्यासाठी त्यांनी काय म्हणलेलं आहे की ट्रस्ट अँड रिस्पेक्ट दीज टू व्हॅल्यूज अँड फिलिंग्स विच वी हॅव सीन इन लास्ट 2 सेशन्स. सो दीज व्हॅल्यूज आर इसेन्शियल असल्या पाहिजेत आपल्यापाशी. देन ओनली वी विल अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ अफेक्शन. ओके, वेन वी हॅव फिलिंग ऑफ ट्रस्ट वी फील रिलेटेड टू अदर. ज्यावेळेस विश्वास असेल त्यावेळेस आपण एकमेकांच्या रिलेटेड आहोत असं आपल्याला वाटणार आहे. दॅट्स वाय फिलिंग ऑफ ट्रस्ट इज इम्पॉर्टंट बिफोर मुव्हिंग टुवर्ड्स अफेक्शन. बरोबर का? हॅलो. विश्वास असेल तर आपण एकमेकांच्या रिलेटेड आहोत अशी भावना येणार आहे. आपण एकमेकांच्या रिलेटेड आहोत म्हणजेच अफेक्शन आपल्यामध्ये असणार आहे. अदरवाईज वी मे फील अपोज्ड टू इच अदर. आणि जर हे अफेक्शन नसेल, ट्रस्टची भावना जर नसेल, फिलिंग ऑफ ट्रस्ट इफ इट इज मिसिंग, देन अफेक्शन ऑल्सो विल बी मिसिंग. समजलं काय? अफेक्शन. हॅलो. यस. Yes, sir. Yes, sir. पास जाऊया आपण, ठीक आहे. केअर म्हणजे काळजी म्हणतो आपण, काळजी घेणे, काळजी करणे, काय बघा ना. केअर इज द फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ही कसली भावना आहे हो? जबाबदारीची भावना आहे, बरोबर का? केअर म्हणजे आहे का? काळजी घेणे म्हणजेच जबाबदारी येते तिकडे, येते. Yes, sir. हा, म्हणजे बघा ना, फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते. केअर इज फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे वचनबद्ध राहणे. कशासाठी? फॉर नर्चरिंग अँड प्रोटेक्शन ऑफ दी बॉडी. फॉर नर्चरिंग म्हणजे पोषण करणे
अँड प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करणे बॉडीचं ऑफ माय रिलेटिव्ह, आपल्या रिलेटिव्हचं म्हणजे आपल्या नातेवाईकांचं बरं का, आपल्या नातेवाईकांचं पोषण करणे किंवा त्यांचं संरक्षण करणे ह्याच्यासाठी वचनबद्ध असणे आणि अशा प्रकारची जबाबदारीची भावना म्हणजे केअर आहे. समजलं का? हॅलो, व्हॉट इज मीन बाय केअर? Yes, sir. सोपं आहे बरं का हे. केअर इज दी, वन्स अगेन आय एम रीडिंग, केअर इज दी फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची भावना आहे, अँड कमिटमेंट म्हणजे वचनबद्ध आहोत आपण कशासाठी, तर फॉर नर्चरिंग म्हणजे पोषण करणं, आणि प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करणं, ऑफ दी बॉडी ऑफ माय रिलेटिव्ह, ऑफ दी बॉडी ऑफ माय रिलेटिव्ह म्हणजे आपल्या नातेवाईकांच्या बॉडीचं पोषण करणे, त्यांचं संरक्षण करणे, त्याच्यासाठी वचनबद्ध आणि अशा प्रकारची जबाबदारीची भावना म्हणजे केअर. ओके, हॅलो. Yes, sir. बघा तिकडे आहे, आई वडील आपली केअर करतात म्हणजेच काय आहे, आपलं ते पोषण करतात आहेत आणि आपलं संरक्षण पण करतात आहेत आणि एक प्रकारची जबाबदारी बाळगतात आहेत आपल्या प्रती, आणि त्याच्यासाठी ते वचनबद्ध आहेत. हॅलो, Yes, म्हणजे sir. हा म्हणजे केअर आहे, म्हणजे केअर आहे. बघा ना, बराच काय अर्थ आहे ह्या वाक्यामध्ये, समजून घ्या ना व्हॉट इज मीन बाय केअर. नुसतं केअर करणे म्हणजे काय बघा ना, केअर म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. विथ दी फिलिंग ऑफ अफेक्शन, मग हे केअर कशामुळे येते, तर विथ दी फिलिंग ऑफ अफेक्शन मुळे येते. रिलेटिव्ह रिलेटिव्ह कधी येणार, ज्यावेळेस अफेक्शन असणार आपुलकीच्या हा ज्यावेळेस अफेक्शन असणार त्यावेळेस रिलेटिव्ह आपल्याला वाटणार, आपल्या घरातले फॅमिली मेंबर हे आपले रिलेटिव्ह आहेत, आपले नातेसंबंधात आहेत, असं कधी वाटणार, अफेक्शन भावना असेल तर. आणि अफेक्शन भावना असेल तर मग केअरची भावना येणार आहे. हॅलो, त्यामुळे हा सिक्वेन्स पण महत्वाचा आहे बरं का. ट्रस्ट, रिस्पेक्ट, अफेक्शन अँड केअर. ओके, हॅलो. Yes, sir. With the feeling of affection, one naturally takes the responsibility. अफेक्शनच्या भावनेमुळे काय होतंय की नॅचरली रिस्पॉन्सिबिलिटी, नॅचरली जबाबदारी घेतली जाते. जाते का हो? बघा, विचार करा. आपलेपणा आपल्या माणसांमध्ये वाटल्यामुळे नैसर्गिकरित्या जबाबदारी घेतली जाते. जाते? हॅलो. Yes, sir. हा, कशासाठी, तर फॉर डेव्हलपमेंट ऑफ द रिलेटिव्ह, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रिलेटिव्ह म्हणजे आपल्या नातेवाईकांचा विकास करण्यासाठी ची रिस्पॉन्सिबिलिटी नॅचरली घेतली जाते. आणि घेतलं, नॅचरली रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यामागं कारण काय, तर अफेक्शन आहे, अफेक्शनची फिलिंग आहे, अफेक्शनची भावना आहे, आपुलकीची भावना आहे. समजलं काय? Yes, sir. हा, फॉर डेव्हलपमेंट ऑफ रिलेटिव्ह, आणि पुढे म्हणलं की बोथ both at levels of self as well as the level of body. स्वतःच्या वरती पण आणि बॉडीच्या वरती. येतं का लक्षात? बघा, सेल्फ आणि बॉडी हे बघितलं आपण, आता जास्त डिटेल मध्ये नको जायला. सेल्फ आणि बॉडी ह्या दोन्ही लेवल वरती फॉर युअर रिलेटिव्ह यू आर टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. अँड व्हाय, वेन यू विल टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी नॅचरली, वेन यू विल हॅव फिलिंग ऑफ अफेक्शन, देन ओनली रिस्पॉन्सिबिलिटी विल बी टेकन बाय यू नॅचरली फॉर डेव्हलपिंग युअर रिलेटिव्ह. बरोबर, त्यालाच केअर म्हणलेलं आहे. हॅलो, यस. Yes, sir. बिईंग रिस्पॉन्सिबल टू दी बॉडी, मग रिस्पॉन्सिबल टू दी बॉडी म्हणजे बॉडीच्या प्रती जबाबदारी घेतली जाणे म्हणजेच काय, ऑफ वन्स रिलेटिव्ह इज नथिंग बट केअर. थोडक्यात, बरोबर का. आपल्या रिलेटिव्ह बरं का, आपल्या घरामध्ये जे काही रिलेटिव्ह आहेत, आपले नातेवाईक, बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल, वडील असेल, आजी असेल, ठीक आहे, आजोबा असतील, हे जे काही रिलेटिव्ह आहेत त्यांच्या बॉडीची जी काही काय म्हणणार बघा ना, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजेच केअर आहे. बरोबर, त्यांच्या शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजेच केअर आहे. मग ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यामागे काय आहे, तिथे सेल्फ आहे, सेल्फ. मग सेल्फच्या 3 रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्या आपण बघितल्या, नर्चरिंग, प्रोटेक्टिंग अँड युटिलायझिंग अवर बॉडी फॉर ग्रेट पर्पज. बरोबर का. त्याला आपण राईट युटिलायझेशन ऑफ अवर बॉडी म्हणतो. बरोबर का. हॅलो, आठवतं का? बघा ना Yes, sir. मागचं. हा, Yes, sir. ते मागचं थोडस समजून घेत एकमेकांना जोडत आपण चाललोय पुढे. अँड इट इज नथिंग बट केअर. थोडक्यात रिलेटिव्हच्या बॉडीची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजेच केअर करणं आहे. Yes, sir. लेट अस मूव टुवर्ड्स फिफ्थ व्हॅल्यू और फिफ्थ काय म्हणणार बघा ना, फिलिंग, विच इज कॉल्ड ॲज गायडन्स.
सो गायडन्स इज द फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. बघा ना, एकमेकांवरती अवलंबून आहेत ते बरं का. फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. गायडन्स म्हणजे काय, फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अँड कमिटमेंट फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ, स्वतःचं डेव्हलपमेंट करण्यासाठीची त्याच्यासाठी वचनबद्ध असणं आणि जबाबदारीची भावना म्हणजेच गायडन्स आहे. आणि हे कशामुळे येते, बाय एन्शुरिंग. कशा प्रकारे केलं जाते तर हे बाय एन्शुरिंग, खात्री बाळगत, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग इन दी सेल्फ ऑफ माय रिलेटिव्ह. त्याला गायडन्स म्हणलेलं आहे. हॅलो, येतं का लक्षात? हॅलो, आपला विकास होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन कोणाचं पाहिजे का हो? हॅलो, Yes, sir. Yes, sir. आपल्या फॅमिली मेंबर मध्ये वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारतो. आपल्या फॅमिली मेंबर मध्ये, आपल्या फॅमिली मेंबरचा म्हणजेच माय रिलेटिव्ह, आपल्या रिलेटिव्हचा, ठीक आहे, जर आपल्याला विकास करायचा असेल तर गायडन्स भेटला पाहिजे, मार्गदर्शन भेटलं पाहिजे, बरोबर का? त्याच्यासाठी मग रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. येस, Yes, yes, sir. त्याच्यासाठी आपण वचनबद्ध असलं पाहिजे, बरोबर? हॅलो, Yes, sir. Yes, sir. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला कशाची खात्री करायची, की राईट अंडरस्टँडिंगची खात्री करायची, म्हणजे योग्य समज आपल्यामध्ये पाहिजे, राईट फिलिंग्स आपल्यामध्ये पाहिजेत, सेल्फ म्हणजे आपल्यामध्ये, स्वतःमध्ये, बरोबर का? त्यावेळेसच योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल विकासासाठी, आपल्या फॅमिली मेंबरच्या विकासासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल, बरोबर का? बघा, being responsible to self of my relative is guidance. Being responsible to myself of my relative, कसं आहे बघा, being responsible to self of my relative म्हणजे आपल्या रिलेटिव्हचा सेल्फ, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजेच गायडन्स आहे. येतं का लक्षात? हॅलो, हॅलो, येस. Yes, sir. हा, जनरली, सर्वसामान्यतः कसं वाचायचं बघा, आवर फोकस इज मोस्टली ऑन केअर. आपला जो काही फोकस राहतो तो फक्त केअर करण्यामध्ये राहतो, काळजी फक्त घेत राहतो आपण, विकासाचं काही बघतच नाही, बरं का? येतं का लक्षात? होतं का असं? हॅलो, हो, सर. हा, घरामध्ये बघा ना, लहान लहान जर मुलगा असेल तर त्याची फक्त काळजी घेण्यातच आपण काळजीच फक्त घेतो त्याची किंवा तिची, काय बघा, त्याचं डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचार नाही करत, त्याला प्रॉपर गायडन्स नाही देत आपण लहानपणी, बघा, असं होतं का? बघा, हॅलो, त्या संदर्भात म्हणलं इकडे, आपला फोकस जो काय मोस्टली ऑन केअर अँड बिकॉज वी हॅव कम टू अज्युम दॅट ह्युमन बिंग म्हणजे फक्त बॉडीच आहे आणि त्या बॉडीला गायडन्स लागतं, हे मिसिंग आहे. येतं का लक्षात? बघा, घरामध्ये लहान भाऊ लहान बहीण असेल तर त्यांची फक्त केअर करण्यामध्ये आपण जास्त फोकस ठेवतो, त्यांना गायडन्स करण्यात, त्यांना मार्गदर्शन करण्यात आपण विचार नाही करत, त्याचं मार्गदर्शन करायला, त्यांचा डेव्हलपमेंट कशी होईल ह्याचा विचार नाही करत. हे म्हणलं इकडे जनरली सर्वसामान्यत आहे का असं? आणि हे असं कशामुळे होतंय तर ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी समजली जाते आणि त्या बॉडीची फक्त काळजी घेतोय आपण, त्या बॉडीला गायडन्स नाही देत, असं काहीतरी म्हणायचं इकडे, बरं का? हॅलो, येस, हॅलो, हॅलो, Yes, sir. हा, Yes, sir. Yes, sir. हा, वी आर नॉट इव्हन अवेअर ऑफ दी सेल्फ. आपल्या स्वतःमधला आपण स्वतःमध्ये काही अवेअरनेसच नाहीये आपला, ठीक आहे, जागृती नाहीये. अवेअरनेस म्हणजे अवेअर नाहीये आपण म्हणजे जागृती नाहीये, बरोबर का? हॅलो, हॅलो, येस. Yes, sir. Therefore, we are not aware that we have to take care of self as well. आणि स्वतःची पण आपल्याला काळजी घ्यायची, हे पण आपल्या लक्षात नाही येत, असं काहीतरी म्हणलं इकडे. आणि त्याच्यासाठी गायडन्स इज रिक्वायर्ड. थोडक्यात बघा ना, थोडक्यात जर समजा आपण आपल्या बॉडीची म्हणा, स्वतःच्याच बरं का, स्वतःच्या बॉडीची जर आपण काळजी घेत असू तर त्या बॉडीला गायडन्सची पण गरज आहे का हो? Yes, sir. हा, मग त्या बॉडीला गायडन्स देणारा कोण असेल तर तो सेल्फ असणार आहे. ज्याला आपण मध्ये काहीतरी म्हणलं तिकडे की
certain instructions if self is giving to body if performing all the task, मग तिकडे आपण म्हणतो की बॉडी इज हेल्दी. बरोबर. हॅलो हॅलो येस. थोडक्यात बघा, Yes, sir. थोडक्यात बॉडीला जशी काळजी, बॉडीची जशी काळजी घेणार आहेत आपण, तसंच त्या बॉडीला गायडन्सची पण गरज आहे. तो गायडन्सने काय होणार आहे, तर डेव्हलपमेंट होणार आहे. आपल्या रिलेटिव्हचं, आपल्या स्वतःचं डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यासाठी बॉडीच्या सोबत त्या बॉडीचं गायडन्स म्हणजे गायडन्स पण, त्या बॉडीला गायडन्स पण केला पाहिजे. आणि बॉडीला गायडन्स करण्यासाठी सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. हॅलो जाऊया पुढे. Yes, sir. Point number 6, value number 6 or feeling number 6, we are calling it as reverence. Reverence is the feeling of acceptance for excellence. कसली भावना आहे बघा. Acceptance for excellence. Excellence हा शब्द अर्थ कोण बघेल का डिक्शनरीत तिकडे मोबाईल वरती फास्ट. एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट ना बहुतेक. थोडस इंग्लिश मध्ये अर्थ बघा, अजून काही आहे का वेगळा. हॅलो चांगला आणि उत्कृष्ट मध्ये काय फरक आहे हो. हॅलो हॅलो Yes, sir. हा, चांगला आणि उत्कृष्ट मध्ये काय फरक आहे. गुड आणि एक्सलंट. वरची स्टेप कुठली. उत्कृष्ट. एक्सलंट. हा, एक्सलन्स. मग एक्सलन्स म्हणजे त्यांच्यामध्ये काही चांगले गुण असतील बरं का, तर ते अजून चांगले उत्कृष्ट कसे होतील आणि ते उत्कृष्ट आहेत असं समजून आपण त्यांना ऍक्सेप्ट करणं म्हणजे रेफरन्स आहे. असं थोडक्यात वेगळ्या भाषेत थोडस लिहिलंय त्यांनी. श्रद्धा म्हणू आपण तिकडे, वेगळा अजून एक शब्द बघा ना. किंवा परम आदर. परम आदर असा एक शब्द आहे तिकडे मराठीत, बघा त्याला. कसली भावना ही. कसं आहे बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. हा एक ह्युमन बिईंग आहे, हा दुसरा ह्युमन बिईंग आहे बरं का. आणि हा ह्युमन बिईंग ज्यावेळेस ह्याला ऍक्सेप्ट करणार बरं का, त्यावेळेस हा स्वतःला समजणार की हा म्हणजेच मी आहे. हॅलो इथे दिलेलं आहे बघा, दी ऑदर इज लाईक मी. हॅलो वी आर कॉम्प्लिमेंटरी. आपण एकमेकांना पूरक आहोत, अशा प्रकारची भावना म्हणजेच थोडक्यात रेफरन्स आहे. हॅलो आणि तिकडे एक्सलन्स पण येत आहे ना. एफर्ट्स फॉर एक्सलन्स म्हणजे हे आहेत इकडे दिले, हे बघू आपण डिटेल मध्ये. हॅलो सर. हा, रेव्हरन्स म्हणजे डीप रिस्पेक्ट फॉर समवन. हा, डीप रिस्पेक्ट फॉर समवन. मराठीत श्रद्धा असा अर्थ आहे. एक दुसरा अर्थ परम आदर असा पण आहे. रेव्हरन्स इज द फिलिंग ऑफ ऍक्सेप्टन्स फॉर एक्सलन्स. म्हणजे एखादा व्यक्ती हा एक्सलन्स आहे, त्याच्यामध्ये एक्सलंट गोष्टी आहेत, एक्सलन्स आहे असं आपण स्वीकारणे, त्याला रेव्हरन्स म्हणतात. तशा प्रकारची भावना आपल्यामध्ये येणे म्हणजे रेव्हरन्स आहे. समज येतं का लक्षात. हॅलो येस सर. म्हणजे थोडक्यात एखादा व्यक्ती समोर आला आपल्या, त्याला आपण काय करतोय की त्याच्यामध्ये एक्सलंट गुण आहेत, एक्सलंट ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्ये एक्सलन्स आहे आणि त्या एक्सलन्स साठी आपण काय करतोय, अशा भावनेमुळे त्याला आपण ऍक्सेप्ट करतोय. येतं का लक्षात. हॅलो तशी भावना. हॅलो बरोबर का. येस सर. आणि तसं बरं का, समोरचा हा, समोरच्या मध्ये जरी मग अवगुण असतील किंवा त्याच्याकडे काही गुण नसतील, क्वालिटीज आर मिसिंग, देन ऑल्सो इफ यू आर थिंकिंग, यू आर कन्सिडरिंग दॅट पर्सन who is in front of you, he is actually having excellence, and if you are accepting such kind of feeling, actually is called as reverence. समजतं का बघा, मोठेपणा आहे हा भरपूर आहे का. येस, असे कमी लोक असणार आहेत बरं का ह्युमन बिईंग जे असं रेफरन्स
चा अर्थ समजून घेऊन बघा ना. मी वाचतो पुढे ना. एक्सलन्स इज टू बी इन स्टेट ऑफ कंटिन्युअस हॅपीनेस विथ द कम्प्लिटनेस फॉर अंडरस्टँडिंग ऑफ हार्मनी अँड लिव्हिंग इन हार्मनी ऍट ऑल लेवल्स. समोरचा माणसामध्ये बरेच काही चांगले गुण आहेत, जरी त्याच्याकडे वाईट गुण असले तरी पण चांगले गुण आहेत असं समजून तुम्ही ऍक्सेप्ट करणं म्हणजे किती मोठं हार्मनी लागेल विचार करा. हॅलो, येस. येस सर. समजून घ्या. जरी लहान भाऊ लहान बहीण जरी काही बघा ना त्यांच्यामध्ये काही क्वालिटीज नसतील तरी पण आपण त्यांना समजून घेऊन त्यांना आपलं मानणे, ऍक्सेप्ट करणे, तर ते म्हणजे रेफरन्स आहे. सो एक्सलन्स म्हणजे काय तर इज टू बी स्टेट, एक मनाची स्थिती आहे ना, कंटिन्युअस हॅपीनेस मध्ये असण्याची ती स्थिती आहे विथ द कम्प्लिटनेस ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ हार्मनी. त्यावेळेस ते सुसंवाद साधत असतं ते, आणि लिव्हिंग इन द हार्मनी ऍट ऑल लेवल्स. ऍट ऑल लेवलचा अर्थ इकडे काय घ्यायचा की सेल्फ लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला, फॅमिलीमध्ये, सोसायटीमध्ये आणि नेचरमध्ये. ऍट दीज 4 लेवल्स. ओके. If your state of mind is okay, always you are continuous in happiness and completely you are understanding what is meant by harmony and you are living in harmony is nothing but actually excellence. Excellence चा अर्थ दिला इकडे सुरुवातीला. कळलं का एक्सलन्स म्हणजे काय? हॅलो, Yes, sir. असं काहीतरी गाणं आहे बघा तिकडे, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, बरोबर का? असं काहीतरी गाणं ऐकलं कुठे? येस सर. Yes, sir. चोहीकडे म्हणजे सगळीकडे, आतमध्ये पण, बाहेर पण, घरामध्ये पण, सोसायटीमध्ये पण, नेचर मध्ये पण. असं जर झालं तर तिकडे एक्सलन्स, आपल्या मनाची जी काही स्थिती असणार आहे ती एक्सलन्स म्हणू आपण. येतं का लक्षात थोडक्यात? येस. आणि तशी जर आपल्या मनाची स्थिती असेल तर समोरचा जो कोण असेल, जी कोण असेल, त्यांना आपण ऍक्सेप्ट करणार आहे ना फॉर एक्सलन्स. लक्षात बघा ना, थोडस डिटेल मध्ये विचार करा या गोष्टीचा. वन्स वी अचीव एक्सलन्स, आणि ज्यावेळेस आपण एक्सलन्स अचीव करणार, इट कंटिन्यूज, आणि तो कंटिन्युअस राहणार. ठीक आहे. एक्सलन्स इज समथिंग डेफिनेट. नक्की आहे बरं का हे एक्सलन्स असतं ते. समथिंग ऍब्सोल्यूट, नक्की आहे ते, निश्चित आहे. येतं का लक्षात? शेवट सगळं मानलं तर आहे आणि नाही मानलं तर काहीच नाही, बरोबर का? येस सर. त्याच्यामुळं एक्सलन्स हा आहे. ठीक आहे. एक्सलन्स इज समथिंग डेफिनेट, नक्की आहे ते. ऍब्सोल्यूट म्हणजे निश्चित आहे, असं म्हणणार बघा. मग एफर्ट्स ऑफ एक्सलन्स, जर तुम्हाला एक्सलन्स साठी प्रयत्न करायचे असतील, कॉम्पिटिशन आणि एक्सलन्स ह्याच्यामध्ये फरक आहे, तो थोडासा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळीकडे तुम्हाला शर्यत दिसेल, शर्यत. प्रत्येक जण एक नंबर व्हायला चाललाय Yes, का? sir. Yes, sir. Yes, sir. प्रत्येक जण स्पर्धेत आहे. आता हे स्पर्धेत राहायचंय का नाही ही गोष्ट वेगळी बरं का. स्पर्धा असली पाहिजे पण ती हेल्दी असावी. हेल्दी स्पर्धा असावी आणि हेल्दी कॉम्पिटिशन असावं असं म्हणलं जात आहे. जेणे कुणाच्या भावना दुखावल्या नाही जातील असं कॉम्पिटिशन असावं. आता इकडे आपण समजून घेतोय ना, एफर्ट्स फॉर एक्सलन्स अँड एफर्ट्स फॉर कॉम्पिटिशन. सो एफर्ट्स फॉर एक्सलन्स मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे तर दी ऑदर इज लाईक मी. दुसरा हा कसं वाचायचं ते? समोरचा हा माझ्यासारखा आहे, बरोबर का? काल आपण बघितलंय. हॅलो, येस सर. स्वतःला ठेवून बघ. हा, दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवणं. कीपिंग आवर सेल्फ इन अदर शूज, असं काहीतरी इंग्लिश मध्ये म्हण आहे ते. कीपिंग आवर सेल्फ इन अदर शूज, बरोबर का? ऍक्च्युली त्या बुटात नाही ठेवायचं, फक्त आपण तिकडे ती म्हण आहे ती, काय बघा ना, म्हण म्हणतात का, प्रोवर्ब काय म्हणतात बघा ना इंग्लिश मध्ये. कीपिंग आवर सेल्फ इन अदर शूज म्हणजे दुसऱ्याच्या जागी आहे ना स्वतःला ठेवायचं आहे आपण, असा विचार करणं, बरोबर का? त्यावेळेस एक्सलन्स येणार आहे. हॅलो, येस. Yes, sir. वी आर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे आपण एकमेकांना पूरक आहोत अशी भावना एक्सलन्सला जन्म देते. ओके. हॅलो, येस. Yes, sir. फिलिंग्स आर बेस्ड ऑन, आणि मग ह्याच्यामध्ये एक्सलन्स होण्यासाठी फिलिंग्स कशा पाहिजेत, त्या कशाच्या बेसिसवर पाहिजेत तर राईट अंडरस्टँडिंगच्या बेसिसवरती पाहिजेत, डेफिनाईट पाहिजेत, निश्चित पाहिजेत, अनचेंजिंग, चेंज न होणाऱ्या पाहिजेत. फिलिंग्स कशा आहेत बघा.
राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आणि राईट अंडरस्टँडिंग साठी डेफिनेट म्हणजे नक्की, निश्चित, अनचेंजिंग म्हणजे चेंज न होणार आहे. बरोबर? हॅलो. Yes, sir. अनकंडिशनल रिलेशनशिप. अनकंडिशनल रिलेशनशिप म्हणजे अटी न ठेवता नातेसंबंध जोपासणे. कळतं का बघा? हॅलो. येस सर. तिकडे आई वडिलांना अटी ठेवल्या जातात. मला जर असं केलं तरच मी कॉलेजला शिकणार आणि जाणार शाळेत. बघा, उपकार केल्याची भावना आहे. हॅलो. तिकडे मग ते रिलेशनशिप हे कसलं झालं बघा ना, कंडिशनल रिलेशनशिप झालं. ते जे कॉम्पिटिशन मध्ये येतं ते बघू आपण. अनकंडिशनल रिलेशनशिप असलं पाहिजे. अनकंडिशनल म्हणजे एखाद्या नातेसंबंध ज्यावेळेस आपण असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या कंडिशन्स नसल्या पाहिजेत, अटी नसल्या पाहिजेत. बरोबर? हॅलो. येस सर. हा. नेक्स्ट, एक्सलन्सची भावना काय की नर्चर अदर्स, दुसऱ्यांचं पोषण करणे म्हणजेच एक्सलन्स आहे. हॅलो. 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 येस सर. हा. Yes, sir. हा. हेल्प्स दी अदर, दुसऱ्यांना मदत करणे. टू कम टू हिज लेवल, त्याच्या लेवलला जाऊन दुसऱ्यांना मदत करणं म्हणजेच एक्सलन्स आहे. परत एकदा हॅलो, येतं का लक्षात? ओके. बरोबर का? येस सर. त्यांच्या लेवलला जाऊन आपण त्यांना मदत करणं. ऍब्सोल्यूट आहे, डेफिनेट आहे, कम्प्लिशन पॉइंट्स आहे ते. डेफिनेट कम्प्लिशन पॉइंट्स आणि ह्याच्यामुळे एक्सलन्स येतं असं काहीतरी म्हणलं त्यांनी. ऍब्सोल्यूट नक्की आहे, निश्चित आहे. आता इकडे कॉम्पिटिशन जाऊया आपण. कॉम्पिटिशन समजून घ्यायला. हॅलो. स्पर्धा. हॅलो. येस हॅलो. सर. हा. आता कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. स्पर्धा कधी येतो बघा, नॉट अदर, ओनली मी. दुसऱ्याचं काय घेणं देणं नाही, मीच फक्त. बरोबर का? त्यावेळेस मग स्पर्धा येते. हॅलो. येस सर. दुसरे बघा ना, इकडे दुसरे खड्ड्यात गेले तरी चालते, आपण मात्र नाही गेलं पाहिजे. असले प्रकार म्हणजे ते कॉम्पिटिशन म्हणतात त्याला, एक्सलन्स नाही म्हणत. हॅलो. पहिला पॉईंट कळला का? नॉट अदर, दुसरे नाही कोण, ओनली मी, मीच फक्त, म्हणजे कॉम्पिटिशन. ओके. ओके. हा. सेकंड पॉइंट, आय एम डिफरंट और मोर दॅन अदर, म्हणजे मी काहीतरी वेगळं आहे. हे थोडस बघा ना, अवघड आणि विचित्र वाटू शकेल, माहित नाही. मी थोडस काहीतरी वेगळं आहे आणि मी दुसऱ्यांपेक्षा जास्त काहीतरी आहे, त्याच्यामुळे परत कॉम्पिटिशन. हॅलो. येस सर. फिलिंग्स आर बेस्ड ऑन प्री कंडिशनिंग. स्पर्धेमध्ये अटी येतात. अटी येतात का बघा. हो. आणि अटी येतात आणि त्या अटी चेंज होत राहतात सारख्या. इनडेफिनाइट आहे ते, निश्चित काहीच नसतं इकडे. स्पर्धेमध्ये निश्चित काहीच नसतं ना, कीप्स चेंजिंग, सारखं बदलत राहतं ते. हॅलो. कॉम्पिटिशन, प्री कंडिशनिंग. फिलिंग्स कशा राहतात तर बेस्ड ऑन प्री कंडिशनिंग. असं झालं तर मग 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 मी जिंकेल. येतं का लक्षात बघा. म्हणजे माझ्याकडे पैसा असेल तर मी शिकेल. बघा ना, बऱ्याच काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्री कंडिशनिंग, त्याला प्री कंडिशनिंग म्हणू आपण. कॉम्पिटिशन. हॅलो. हॅलो. येस. येस सर. हा. आणि कॉम्पिटिशन Yes, मध्ये sir. ऍक्च्युअली व्हॉट काइंड ऑफ रिलेशनशिप यू विल फाइंड? कंडिशनल रिलेशनशिप यू विल फाइंड. कंडिशनल रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध असतात तिथे, पण सगळं काही बेस काय असतो त्याचा? कंडिशन्सवर, अटींवरती नातेसंबंध असतात. हॅलो. येस सर. हा. मी असं केलं तर मग आपण दोघं एकत्र राहू वगैरे, बरंच काही. बरं का? येस. येस सर. समजतं का बघा ना? कंडिशनल रिलेशनशिप्स, तिकडे फक्त अटी ठेवल्या जातात आणि अटींवरती नातेसंबंध जोडले जातात. आणि हे फक्त कॉम्पिटिशन मध्ये होतं. दिस इज हॅपनिंग इन दी कॉम्पिटिशन. ओके. हॅलो. येस सर. येस सर. मे नर्चर और एक्सप्लॉइट अदर्स. कॉम्पिटिशन मुळे काय होतं बघा,
एक तर कोणाचं तर पोषण होऊ शकेल, माहित नाही, मे म्हणलं, मे ऑर मे नॉट बी, बरं का. मे म्हणजे कदाचित, नर्चर म्हणजे पोषण होणे, ऑर एक्सप्लॉइट अदर्स किंवा दुसऱ्यांचं शोषण होणे. स्पर्धेमुळं दुसऱ्याचं शोषण होतं मोस्टली. हॅलो, कोणतरी जिंकतं आणि बघा ना, जिंकणारे कमीच असतात, हारणारे जास्त असतात, आणि हारणाऱ्यांचं शोषण होतं का माहित नाही मला. हॅलो, माहित नाही, आता ते कसं घेतात इट डिपेंड्स. परत एकदा तुम्ही कसा विचार करता त्याच्यावरती ते डिपेंड आहे. पण शोषण होण्याचे चान्सेस कॉम्पिटिशन मध्ये जास्त असतात, एक्सलन्स मध्ये ते नसतात, एक्सलन्सच्या भावनेमध्ये ते नसतात. जाऊया पुढे. हॅलो, येस सर. हा. स्टॉप्स दी अदर्स टू कम टू हिज लेवल. आपल्याला थांबवतात ते आहे ना, दुसऱ्यांच्या लेवलला जाऊन हेल्प करणं थांबवतात. का तर आपण स्पर्धेमध्ये आहेत, दुसऱ्यांना मी मदत केलं गेलं तर मी स्वतः हरणार. हॅलो, हॅलो. येस सर. स्पर्धा म्हणजे काय आणि एक्सलन्स म्हणजे काय हे समजून घेतोय आपण, बरं का. आणि मग कुठे स्पर्धा करायची आणि कुठे आपण एक्सलन्स असलं पाहिजे ह्याची समज आपल्याला येण्यासाठी युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आपण शिकतोय. ओके. हॅलो. ओके. एफर्ट्स टू काय बघा ना, ऍक्सेंच्युएटचा अर्थ कोण बघेल? हॅलो, बघताय का कोण? उच्चारण करणे. नाही नाही, थोडस अर्थ चुकला का बघा. जास्त भर देणे. हा, जास्त भर देणे. अजून काही? हॅलो, मी पण बघतो. जास्त महत्व किंवा भर देणे. हा, जास्त महत्व किंवा भर देणे, तो अर्थ घेऊया आपण इकडे, तो लागू होईल. काय बघा, म्हणजे जास्त महत्व किंवा भर देऊन, जसं इकडे हे बरं का, एक्सलन्स मध्ये ज्यावेळेस आपण हेल्प करायला जाणार आहे दुसऱ्यांना, त्यावेळेस आपण त्यांच्या लेव्हलला जाऊन हेल्प करणार आहे. पण इकडे काय करतोय आपण, कॉम्पिटिशन मध्ये, कॉम्पिटिशन स्टॉप्स, स्पर्धा हे आपल्याला थांबवणार आहे, दी ऑदर टू कम टू हिज लेवल, आपण त्या लेवलला न जाता, ठीक आहे, एफर्ट्स टू ऍक्सेंच्युएट, ठीक आहे, दी डिफरन्स टू डॉमिनेट. तिकडे आपलं काय असणार आहे की डॉमिनेट म्हणजे काय की वर्चस्व, बरोबर का. हॅलो, वरचढपणा. डॉमिनेट म्हणजे वरचढपणा. आपण वर जाण्यासाठी काय करणार आहे, आपण त्यांना महत्व जे काय आहे बघा, ते एफर्ट्स टू ऍक्सेंच्युएट द डिफरन्स टू डॉमिनेट. त्यांना आपण डॉमिनेट म्हणजे वर्चस्व, आपण वर जाण्यासाठी आपण त्यांना जास्त महत्व देणार आहे की नाही माहित नाही. तिकडे एफर्ट्स कमी पडणार आहेत आपले, तिकडे प्रयत्न कमी पडणार आहेत, त्याच्यामुळे कमी पडणार आहेत प्रयत्न. हॅलो, मॅन्युप्युलेशन होणार आहे इकडे. मॅन्युप्युलेशन म्हणजे बऱ्याच ठिकाणी तिकडे काय म्हणणार बघा, ऍडजस्टमेंट केली जाणार आहे. आणि एक्सप्लॉइटेशन होणार आहे. एक्सप्लॉइटेशन म्हणजे इकडे काय म्हणणार आपण, शोषण होणार आहे ना कॉम्पिटिशन मुळे. मला वाटतं हा रिपीट झाला का पॉईंट, बघा इकडे पण झाला तो रिपीट, बरोबर. हॅलो, आणि एक्सलन्स हा जर ऍब्सोल्यूट घेतला तर कॉम्पिटिशन इज रिलेटिव्ह. कॉम्पिटिशन इज रिलेटिव्ह म्हणजे इट इज नॉट डेफिनाइट. येतं का लक्षात बघा, एवढंच घ्या ना, इट इज नॉट डेफिनाइट. कॉम्पिटिशन इज नॉट डेफिनाइट. रिलेटिव्ह आहे ती, रिलेटिव्ह म्हणजे बदलत राहणार आहे. तुम्हाला जरी वाटलं बरं का, समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण, रिलेटिव्हचं एक एक्झाम्पल आहे समजण्यासाठी. समजा तुम्ही ह्याच्यासोबत कॉम्पिटिशन केलं, H1 आहे, ह्युमन बिईंग H1 आणि ह्युमन बिईंग H2. जर तुम्ही H2 ला हरवण्यासाठी आणि कॉम्पिटिशन केलं तिकडे, हे रिलेटिव्ह आहे. तुम्ही इकडे जिंकला असं समजू, पण इकडे अजून एक कोणतरी असणार आहे, ठीक आहे, जो तुमच्यापेक्षा वरचढ असू शकेल, माहित नाही. हॅलो, येस.
हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग तिकडे बऱ्याच काही गोष्टी आहेत बघा ना, सिकंदर वगैरे आहे ना, जग जिंकायला निघालेला कॉम्पिटिशन मध्ये काय बघा आहे ना, आणि शेवट काय झालं ते तुम्हाला माहिती आहे बरोबर. मग किती जणांसोबत कॉम्पिटिशन ठेवणार तुम्ही? इट डिपेंड्स. पण इकडे एक्सलन्स थ्रू गेलं तर सगळ्यांचा आपण तिकडे पाहणार आहे बरोबर का थोडक्यात. हॅलो. येस. Yes, sir. हा, मग सच काइंड ऑफ फिलिंग इज कॉल्ड एज ऍक्च्युअली रेफरन्स. आय होप यू हॅव अंडरस्टूड रेफरन्स. जाऊया आपण पुढे. थोडस दिस इज द डिफरन्स बिटवीन ओके वर्किंग फॉर एक्सलन्स अँड competition. If you have achieved excellence, you would naturally make efforts for helping others to achieve the excellence. On the other hand, in the competition, we not only do कसं वाचायचं बघा ना, we not only do not help we not only do not help कसं वाचायचं बघा ना, we not only do not help, rather we hinder म्हणजे मला वाटतं थोडस कसं काय म्हणायचं हिंडर. बघताय का कोण? अडथळा. हा, अडथळा आहे. म्हणजे इंटरप्शन म्हणू किंवा अडथळा म्हणू, ऑब्स्टॅकल म्हणू आहे ना. वी हिंडर दी अदर टू रीच टू अवर लेवल. आपल्या लेवलला कोण येऊ नये म्हणून तिकडे आपण अडथळे निर्माण करतो, असा अर्थ आहे त्याचा. हॅलो. in case of competition this happens when excellence you will be considering. So in excellence what you will be doing, naturally you will be making some kind of efforts where actually you wanted to help the others, बरोबर का. But in case of competition, what you will be doing is you are not helping, you are not doing anything, you are creating obstacles म्हणून आपण. हिंडर म्हणजे वी आर क्रिएटिंग ऑब्स्टॅकल्स टू अदर्स. दुसऱ्यांसाठी आपण अडथळे आणणार आहेत. कशासाठी? टू रीच टू आवर लेवल, आपल्या लेवलला येऊ नये म्हणून. हॅलो. Yes, sir. कॉम्पिटिशन बघा ना, असं कॉम्पिटिशनचा अर्थ दिलाय. आपण जातोय पुढे ना. ग्लोरी, पॉइंट नंबर 7. Glory is the feeling of acceptance for those who have made efforts for excellence. मग एखाद्याला तिकडे गौरव केला जातोय ना, कधी गौरव केला गेला पाहिजे ऍक्च्युली इथे समजून घ्या. द फिलिंग ऑफ ऍक्सेप्टन्स फॉर दोज who have made efforts for excellence, not efforts for competition. हॅलो. अर्थ समजतो का बघा आता. ग्लोरी जे काय आहे ते गौरव जो काय आहे तो कुणाचा झाला पाहिजे? कॉम्पिटिशन मध्ये जो जिंकलाय त्याच्यासाठी गौरव झाला पाहिजे का एक्सलन्स साठी गौरव झाला पाहिजे? आता हा मोठा प्रश्न आहे इकडे. हॅलो. Yes, sir. मोस्टली तिकडे कॉम्पिटिशन मध्ये जिंकलंय का त्याचा गौरव होतो बरं का. समजतं का बघा. होतो. Yes, sir. Yes, sir. कॉम्पिटिशन मध्ये जिंकलेल्यांचा गौरव होतो. तो गौरव कॉम्पिटिशन मध्ये जिंकलेल्यासाठी न होता एक्सलन्स साठी जे एफर्ट्स घेणार आहेत. इतकं बघा ना, भरपूर महत्वाचं वाक्य इकडे आहे. ग्लोरी इज द फिलिंग ऑफ ऍक्सेप्टन्स, स्वीकारणं आहे. कशासाठी? फॉर दोज हू हॅव मेड एफर्ट्स फॉर एक्सलन्स, जे कोण प्रयत्न करणार आहेत एक्सलन्स साठी. मग एक्सलन्स म्हणजे काय वर बघितलं आपण. त्या एक्सलन्स साठी जे कोण प्रयत्न करणार आहेत त्यांचा गौरव झाला पाहिजे. समजतं का बघा. समजून घ्या हे बरं का. फॉर ऑल दोज पीपल हुम वी कॉल ग्रेट पीपल, त्यांना मग आपण ग्रेट पीपल असं म्हणतो. ठीक आहे. वेन वी ऍक्सेप्ट दी एफर्ट्स मेड फॉर एक्सलन्स बाय देम, त्यांच्याकडून असे काही बघा ना समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी ते करतात बरीच काही चांगल्या गोष्टी, आणि मग त्यांचा गौरव होतो आहे ना. ग्रेट पीपल असतात. व्हॉट एव्हर एक्सटेंड ओके दे आर एबल टू अचीव्ह, आणि मग त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करायला लागतात, एक्सटेंड करायला लागतात, ते करतात. वी नॅचरली हॅव ए फिलिंग ऑफ ग्लोरी फॉर देम, आणि मग अशा व्यक्तींसाठी आपल्यामध्ये तिकडे ग्लोरीची फिलिंग असते. ग्लोरीची फिलिंग असते म्हणजे काय तर आपण त्यांना ऍक्सेप्ट करतोय. ऍक्सेप्ट करण्याची भावना आहे. कशासाठी? तर ते दुसऱ्यांच्या
ते एक्सलंट साठी प्रयत्न करतात म्हणून. येतं का लक्षात? हॅलो हॅलो ग्लोरी. समजलं का? काय अडचण? No, sir. Next point number 8, gratitude. Gratitude is the feeling of acceptance. Gratitude पण acceptance चीच feeling आहे for those कोणासाठी who have made the efforts for my excellence. दोन्हीत बघा ना फरक जास्त नाहीये. डेफिनेशन मध्ये बघितलं, ग्लोरी पण feeling आहे of acceptance. Gratitude is also feeling of acceptance for those who have made efforts for excellence. एक्सलन्स साठी एफर्ट्स केलेले आहेत. इकडे कसं आहे की वैयक्तिक आहे इकडे. येतं का लक्षात? हॅलो. तुमच्या वैयक्तिक एक्सलन्स साठी एफर्ट कोणतरी घेतलेले आहेत. समजतं का बघा अर्थ? हॅलो. मग त्याचं एक्झाम्पल काय की आई वडील आपल्या एक्सलन्स साठी एफर्ट्स घेतात पूर्ण आयुष्यामध्ये. इकडे मग ग्रॅटिट्यूड ची भावना आहे. येतं का लक्षात? हॅलो हॅलो. यस. Yes, sir. इन आवर लाईफ आपल्या आयुष्यामध्ये देअर मे बी सो मेनी पीपल हू हॅव बीन ऑफ हेल्प टू अस इन द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग हार्मनी अँड लिव्हिंग हार्मनी. आपल्या आयुष्यामध्ये बरेच काही अशी व्यक्ती जे आपल्याला मदत करणार आहेत किंवा करतात प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे समजून घेण्यासाठी. त्या प्रक्रियेची प्रक्रिया आहे, समजून घेण्याची प्रक्रिया आहे. काय समजून घेण्याचं? तर हार्मनी अँड लिव्हिंग इन द हार्मनी. समजतं का बघा? सुसंवाद साधणे आणि त्या सुसंवादामध्ये जगणे ह्याच्यासाठी, हे समजून देण्यासाठी, ह्या प्रक्रियेची समजूत देण्यासाठी म्हणू आपण. तुमच्या आयुष्यामध्ये बरेच काही लोक तुम्हाला जन्मल्यापासून बघा असतील तिकडे, तर त्यांच्या प्रती ती ग्रॅटिट्यूडची भावना येऊ शकते. बरोबर? हॅलो हॅलो. येस. लाईट गेली बरं का? हॅलो हॅलो. येस सर. वी हॅव धिस फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर देम. आणि त्याच्यासाठी आपल्याला तिकडे फिलिंग आहे, आपल्या ग्रॅटिट्यूडची फिलिंग आहे. ग्रॅटिट्यूड इज सिग्निफिकंट फिलिंग इन द डेव्हलपमेंट ऑफ रिलेशनशिप. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय आहे? तर तिकडे फिलिंग ऑफ डेव्हलपमेंट, आपल्या रिलेशनशिपचं डेव्हलपमेंट साठीच आहे ते. बरोबर? हॅलो. येस. हॅलो 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 हॅलो. नेटवर्क गेलं का? सर. काय बघा Yes, की sir. ना हॅलो हॅलो म्हटल्यावर म्हणा की तिकडे. मला वाटलं गेलं काय, लाईट तर गेली इकडे, तुम्ही बोलत नाही म्हटल्यानंतर मला वाटलं डिस्कनेक्ट पण झालं काय बघा. Point number 9, last point. Let us try to understand love. Love is the feeling for being related to everyone. लव म्हणजे काय बघा ना, फिलिंग आहे, भावना आहे ही. बिंग रिलेटेड टू एव्हरीवन, प्रत्येकाच्या रिलेटेड आपण आहोत, अशा प्रकारची भावना म्हणजे प्रेम आहे. प्रत्येकाच्या रिलेटेड आपण आहोत. समजतं का बघा ना? प्रत्येकाच्या रिलेटेड म्हणजे बघा ना, बराच काय अर्थ येतो त्यात. नॉन लिव्हिंग थिंगच्या रिलेटेड पण आहोत आपण, ठीक आहे. लिव्हिंग थिंगच्या रिलेटेड आहोत, फॅमिली मेंबरच्या रिलेटेड आपण आहोत, समाजाच्या रिलेटेड आपण आहोत. मग फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन, फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन म्हणजेच तिकडे लव आहे. बरोबर का? टू ऑल आणि सर्वांसोबत. टू ऑल. हॅलो हॅलो हॅलो. येस सर. इट स्टार्ट्स फ्रॉम अफेक्शन. लव्ह स्टार्ट्स फ्रॉम अफेक्शन असं म्हणायचं त्यांना. लव्ह स्टार्ट्स फ्रॉम अफेक्शन. आपुलकीपणाने लव्ह चालू होतं आहे ना, प्रेम चालू होतं तिकडे. विच वी हॅव ऑलरेडी एक्सप्लोर्ड, जे आपण ऑलरेडी बघितलंय व्हॉट इज मीन बाय अफेक्शन. ठीक आहे. इन दिस फिलिंग एक्सपांड्स टू मेनी अँड अल्टिमेटली टू ऑल. इफ दिस फिलिंग एक्सपांड्स टू मेनी, आणि ह्या प्रकारची भावना आहे, ह्या प्रकारची भावना जर सर्व लोकांमध्ये गेली, अल्टिमेटली टू ऑल, इट इज द फिलिंग ऑफ लव्ह. त्यावेळेस मग ते प्रेम म्हणू आपण. येतं का लक्षात? हॅलो. प्रेमाची भावना जी काही आहे ती प्रत्येकामध्ये गेली पाहिजे, प्रत्येक ह्युमन बिंग मध्ये गेली पाहिजे. सो म्हणून वी बिगिन विथ द फिलिंग ऑफ अफेक्शन. त्याच्यामुळे आपण मग आपलेपणाच्या भावनेने आपण सुरुवात करतोय.
प्रेमाकडे जर जायचं असेल तर तिकडे आधी आपलेपणाची भावना यायला पाहिजे. हॅलो हॅलो सर, आवाज येत नाही. हॅलो, आता येतोय का? येतोय सर. हा हॅलो सर, आवाज येत नाही. हा हॅलो सर. हा, ज्यांना आवाज येतो त्यांनी थांबा, ज्यांना आवाज येत नाही त्यांनी प्लीज लिव्ह द मीटिंग. आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. आय कॅनॉट डू एनिथिंग. हॅलो, सगळ्यांना होतंय का तसं? आपण बंद करूया इकडे. हॅलो, ओके. हा सर. नाही तर येतोय आवाज. येतोय सर आवाज. आवाज. हा, जर कोणाला स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर त्यांनी बाहेर पडू शकता. लॅटर ऑन यू कॅन वॉच द व्हिडिओ. अँड इफ प्रॉब्लेम इज फॉर ऑल, लेट अस स्टॉप हिअर इटसेल्फ. आत्ताच्या आत्ता आपण इकडे लेक्चर बंद करू. आय डोंट हॅव इश्यूज बिकॉज लाईट पण गेली आणि आवाज येत नसेल तर वी कॅन स्टॉप हिअर. हॅलो, येस, येतोय सर हॅलो सर, आवाज येते? ठीक आहे. हा, तर कळलं का इकडे? For love, how you can start? Love starts with, okay, love starts from affection actually. Affection पासून love start होत आहे and it completed आणि ते पूर्ण पण होतं, ठीक आहे, with the feeling of love. आणि ते प्रेमाच्या भावनेनी पूर्ण होतं असं म्हणू आपण, ठीक आहे. That's why love is called as complete value. त्याच्यामुळे love ला complete value असं म्हणलं गेलं. Love is the feeling for being related to all. लव्ह इज द फिलिंग ऑफ बिईंग रिलेटेड टू ऑल, म्हणजे आपण सर्वांच्या रिलेटेड आहोत. येतं का लक्षात? अशा प्रकारची भावना. हॅलो, म्हणजे प्रेम आहे, म्हणजे प्रेम आहे. लव्ह इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ कंपॅशन. मला वाटतं कंपॅशन म्हणजे पण लव्ह. अर्थ कोण बघेल का? मी बघतो इकडे. कंपॅशन, तरुण नायन, दया. हॅलो, compassion. Love is expressed in the form of compassion. दया आणि करुणेच्या रूपात बर का लव हे एक्सप्रेस होत असं म्हणलेलं आहे. काय अडचण? हॅलो, हॅलो, येस, येस सर. द फिलिंग ऑफ लव्ह इज फॉर ऑल. मग ही जी काही भावना आहे ही सगळ्यांसाठी आहे, ठीक आहे. अँड इट इज एक्सप्रेस्ड टू हुम्स, हुसो एव्हर कम्स इन कॉन्टॅक्ट. आणि जे कोण बर का, इट इज एक्सप्रेस्ड हे व्यक्त होत आहे ना, प्रेम हे व्यक्त होतं टू हुमसो एव्हर कम्स इन कॉन्टॅक्ट. म्हणजे एखाद्या व्यक्ती कसं घ्यायचं बघा, या जे कोण त्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यांना ते जाणवत आहे ना, तिकडे ते एक्सप्रेस होतं. कसं घ्यायचंय? हुमसो एव्हर कम्स इन कॉन्टॅक्ट. एखादी प्रेमळ व्यक्ती आहे बरं का, एखादी प्रेमळ व्यक्ती, असा एक एक्झाम्पल घ्या. एखादी प्रेमळ व्यक्ती आहे, त्या प्रेमळ व्यक्तीच्या आपण कॉन्टॅक्ट मध्ये आलो किंवा सहवासात आलो आहे, तरी पण आपल्याला तिकडे ते एक्सप्रेस होतं ऑटोमॅटिक. त्याला लव्ह म्हणायचंय, बरोबर का? हॅलो, 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 येस सर. लास्ट 5 मिनिट्स आहेत. आज आपण एक्स्ट्रा लेक्चर घेत नाहीये बरं का, लाईट नसल्यामुळे. 5 मिनिटांमध्ये जेवढं होईल तेवढं आपण घेऊया आणि इकडे थांबूया, ठीक आहे. डिस्टिंग्विशिंग बिटवीन लव्ह अँड अफेक्शन, सॉरी, लव्ह अँड इन्फॅक्च्युएशन. फरक आहे इकडे बरं का. इन्फॅक्च्युएशन आणि लव्ह मध्ये फरक आहे. इन्फॅक्च्युएशनला दुसरा एक शब्द असा वापरला जातो कधी कधी की अट्रॅक्शन. हॅलो, अट्रॅक्शन म्हणजे लव्ह असू नाही शकत. हॅलो, ओके, हॅलो, हॅलो, yes no please. Yes, sir. Distinguishing between love and infatuation. Another word for infatuation is what? Attraction. Attraction cannot become, okay, love. The feeling of love is something which is based on the sensation. The feeling of love is not, sorry, तरी म्हणलं असं कसं झालंय. The feeling of love is not something which is based on the sensation. हा शब्द भरपूर महत्वाचा आहे. सेन्सेशन्स किती आहेत मग आपल्याकडे? 5, बरोबर. डोळ्यांनी पाहणे, नाकानी वास घेणे, कानाने ऐकणे, स्पर्श करणे, अजून काय? जिभेने चव घेणे. जिभेने चव घेणे, करेक्ट. विथ ऑल दीज 5 सेन्सेशन्स बर का, त्या ह्यानी लव नसतं येत.
समजतं का बघा ना, विथ ऑल दिस कसं आहे बघा ना, द फिलिंग ऑफ लव्ह इज नॉट समथिंग. फिलिंग ऑफ लव्ह म्हणजे प्रेमाची भावना म्हणजे असं नाहीये आहे ना, समथिंग विच इज बेस्ड ऑन दी सेन्सेशन. आज सेन्सेशन द्वारे जर आपण तिकडे लव्ह म्हणजे काय समजून घेत असू तर ती भावना चुकीची आहे. बरोबर? हॅलो. येस सर. इफ देअर इज अ फिलिंग ऑन द बेसिस ऑफ सेन्सेशन, मग ह्या सेन्सेशनच्या सेन्सेशनचं जर फिलिंग असेल, सेन्सेशन वरून जर तुम्ही ठरवत असाल, पाच इंद्रियांवरून जर ठरवत असाल तर त्याला इन्फॅक्च्युएशन म्हणायचं थोडक्यात. हॅलो. येस, समजतं का बघा. अँड दिस इज द केस ऑफ इन्फॅक्च्युएशन. म्हणजेच ते अट्रॅक्शन आहे. ते पाच इंद्रियांमुळे बघा ना अट्रॅक्ट झालो आपण, त्या पाच इंद्रियांमुळे अट्रॅक्ट झालो बघा ना, आणि मग त्याला इन्फॅक्च्युएशन म्हणतात, त्याला लव्ह नाईट म्हणतात. ठीक आहे. वेअर दी सेन्शुअल प्लेजर बिकम्स दी मेजर गोल. इंद्रियांना मिळणार सुख म्हणा किंवा आनंद म्हणा, तो जास्त महत्वाचा मोठा गोल असं समजला जातं त्याच्यामध्ये, त्याला इन्फॅक्च्युएशन म्हणतात. हॅलो, समजतंय का? हॅलो. येस. Yes, sir. हा, इन्फॅक्च्युएशन इज कंडिशनल. मग हे इन्फॅक्च्युएशन जे काय आहे, अट्रॅक्शन जे काय आहे, ते कंडिशनल असतं बरं का. त्याच्या बऱ्याच अटी घातल्या जातात आणि त्या बऱ्याच अटींमुळं ते इन्फॅक्च्युएशन म्हणतो आपण त्याला. म्हणजे इन्फॅक्च्युएशन इज कंडिशनल. इट मे लास्ट ओनली as long as you are able to get the sensations or you have hope of getting happiness through the sensation. कुठपर्यंत टिकतंय त्याचं दिलंय वाक्य तिकडे. इट मे लास्ट ओनली ॲज लॉंग ॲज, म्हणजे हे संपतं. लास्ट म्हणजे संपणं. इट मे लास्ट, हे संपू शकतं. ओनली ॲज लॉंग ॲज यू आर एबल टू गेट सेन्सेशन, तुम्हाला जोपर्यंत सेन्सेशन मिळतंय, अँड यू हॅव होप, तुम्हाला आशा आहे तिकडे की गेटिंग हॅपीनेस थ्रू सेन्सेशन, ह्या सेन्सेशन द्वारेच आनंद मिळणार आहे, अशा प्रकारची तुमची होप्स आहेत, अशा प्रकारच्या तुमच्या आशा आहेत. इकडं ते तिथपर्यंत ते संपतं मग, आणि हे बंद झालं की मग संपतं. ते येतं का लक्षात? हॅलो हॅलो. इट इज व्हेरी टेम्पररी. टेम्पररी आहे, परमनंट नाहीये, कंटिन्युअस राहत नाही. हे त्याला इन्फॅक्च्युएशन म्हणायचं. कळतंय का हो? हॅलो. येस. हॅलो 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 हॅलो. सर. Yes, sir. हॅलो सर. हा हा. हॅलो. कोणाला काय विचारायचंय? हॅलो सर कोणतर म्हणलं बरं का. इट डज नॉट लास्ट फॉर लॉंग. ओके, इट डज नॉट लास्ट फॉर लॉंग म्हणजे चिरकाळ टिकत नाही ते. ठीक आहे. वन्स द इफेक्ट विअर्स ऑफ, वन्स द इफेक्ट विअर्स ऑफ म्हणजे एकदा त्याचा प्रभाव म्हणा आहे ना तो कमी झाला, देन लॉंग टर्म इश्यूज ऑफ फिलिंग बिकम प्रॉमिनंट. लॉंग टर्म इश्यूज म्हणजे लॉंग टर्म हे टिकत नाही. ठीक आहे. संपून जातात. हे त्याला इन्फॅक्च्युएशन म्हणायचं थोडक्यात. समजलं काय? हॅलो हॅलो. येस सर. तर इकडे आपण थांबतोय बरं का. 4:15 वाजले. आय होप यू हॅव अंडरस्टूड. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ फिलिंग्स अँड व्हॅल्यूज टुडे वी हॅव अंडरस्टूड, and at the end we try to understand, and which is very very important, distinguishing between love and infatuation. प्रेम आणि इन्फॅक्च्युएशन म्हणजे आकर्षण म्हणू आपण. मराठीत अर्थ काय इन्फॅक्च्युएशन बघितला का कोणी? इन्फॅक्च्युएशन संसर्ग असा अर्थ आहे बरं का. हॅलो. मोह, वेड असं काहीतरी. हा हा. इन्फॅक्च्युएशन म्हणजे संसर्ग आणि मोह. मोह एक अर्थ आहे बघा ना, मोह. बरोबर आहे ना, मोह म्हणजे जसं एखादं काय बघा ना, ऍडिक्शन होतं आपल्याला, ऍडिक्शन अशा प्रकारचं आहे, त्याला इन्फॅक्च्युएशन म्हणू आपण. मोह होतो तो. बरोबर का? हॅलो, समजलं का? इकडे थांबतोय आपण. लेट अस स्टॉप हिअर. बरोबर. येस सर. आज एक्स्ट्रा लेक्चर नाहीये. 4:30 वाजता आपण घेणार होतो, पण लाईट नसल्यामुळे आपण घेत नाहीये. उद्या वगैरे बघू आपण. ठीक आहे. ओके सर. ओके सर. Thank you very much for attending this session. I'm happy for only 33 students. Okay, only 33 students
they attended this session. For them, actually, I am thankful.